करतो? तर तो म्हणतो मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे काम करतो आहे. मला माझ्या मुलांची फीज भरायची, त्यांचं हे असतं, मी त्यासाठी मी काम करतो आहे. बरं ते त्याचं ऐकून घेतल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला, जो मूर्ती घडवत होता दुसरा व्यक्ती, त्याला विचारतो तो गोष्ट की तू हे काम का करतो? तर तो म्हणतो मी जी मूर्ती घडवतो, ज्या परमेश्वराची मूर्ती घडवतो, त्या परमेश्वराने हे आपलं विश्व निर्माण केलेलं आहे, ज्यांनी मला घडवलं आहे, हा समाज घडवला आहे, त्या परमेश्वराचं काम माझ्याकडून काहीतरी व्हावं यासाठी मी ते काम करत आहे. म्हणजे त्या दोन्ही व्यक्तीचं काम करण्याचा जो हे होता, एकाची जी हे जो करत होता तो निगेटिव्ह थिंकिंगने काम करत होता की मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायसाठी काम करतो. दुसरा होता तो पॉझिटिव्हली विचार करत होता की मला या परमेश्वरांची सृष्टी बनवली त्यासाठी काम करतो आहे. म्हणजे ते काम दोघंही एकच करायचे, मूर्ती घडवण्याचं काम करत होते, परंतु दोघांचं काम करण्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंकिंग हे वेगळं होतं. म्हणजे सांगण्याचं या गोष्टीतून तात्पर्य एकच आहे की आपण ज्या ठिकाणी काम करत राहू तिथं पॉझिटिव्ह थिंकिंगनीच काम करा. हे आपलं कारण आपण जे काम करतो ते वेळेनुसारच काम करतो आणि सध्याच्या घडीला त्या वेळेचं महत्त्व हे पैशामध्ये विलीन झालेलं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण आपण आपल्या कंपनीमध्ये साधारण 10-15 मिनिटं अर्धा तास जर लेट आलं तरी आपण जसा आपलं पेमेंट कट होतं. म्हणजे प्रत्येक वेळेचं हे पैशामध्ये कन्व्हर्सेशन झालेलं आहे. आणि ही गोष्ट शिक्षण या संविधानाने आपल्याला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे, मूलभूत तत्त्व दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक